नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं सर्वांचं आय-टीचा शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, 100 दिवस 100 औषधांची आपण सिरीज बघतोय, त्यामध्ये कीटकनाशक बघत आहे. तर आजचा या सिरीजचा दिवस आहे 22वा आणि आजही आपण कीटकनाशकाबद्दलच माहिती जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, काय झालंय की इथून मागे आपण बघितले जे कीटकनाशक ते होते रासायनिक केमिकल ट्रीटमेंट आपण बघितली. जे आपण इन्सेक्ट्स आहे त्यावरती आपण कशी ट्रीटमेंट घेतो केमिकली भरपूर आपण बघितले. अजूनही बघणार आहोत आपण रासायनिक, त्याबद्दल माझं दुमत नाही. परंतु एक मनामध्ये असं वाटलं, की बाबा काय होतं बऱ्याचशा वेळेस मला एका युजर्सची हे आली कमेंट, की बाबा आम्ही चवळी केलेली आहे आणि त्यावरती डेलिगेट मारलं, त्यानंतर त्यांनी लार्विनही मारलं आणि त्यांचं म्हणणं होतं इमामॅक्टिन बेन्झोएटचा 2 डबल स्प्रे घेतला. तर तरीही त्यांची चवळीच्या शेंगा खाणारी जी अळई पोखरणारी, शेंगा पोखरते आणि आतमधील ते दाणे खाते. तर ती अळई त्यांची कंट्रोल झालेली नाहीये, असे त्यांनी मला Instagramला व्हिडिओजही सेंड केले, फोटोही सेंड केले. परंतु त्यांच्याकडनं काय चूक झाली, की त्यांनी म्हणजे मारल्या मारल्या पाऊस आला होता 2दा आणि स्प्रे हा फास्ट मारला. ते थांबून असं स्लोली नाही मारलं. पूर्ण झाड असं म्हणजे या टायमाला काय व्हायला पाहिजे, की आपण स्प्रे जेव्हा मारतो त्यावेळेस पूर्ण झाड असं त्या औषधाने धुवून निघलं पाहिजे. तर म्हणजे ते त्याचा असर आपल्याला, त्याचा इम्पॅक्ट आपल्याला इफेक्ट दिसून येतो. आणि सेकंड गोष्ट काय, की बाबा बऱ्याच वेळेस काय होतं, की आपण हे रासायनिक कीटकनाशक आहे, हे भरपूर वेळेस आपण स्प्रे केल्यानंतर त्या ज्या अळी असतात ना, ज्या इन्सेक्ट्स आहेत ना, त्यांच्यामध्ये एक रेजिस्टन्स तयार होते, की त्याच्या अगेन्स्ट लढा देण्याची. म्हणजे जे आपण केमिकल फवारतो ना, त्या केमिकलच्या अगेन्स्ट त्या इन्सेक्टमध्ये अशी ताकद तयार होते, की ते केमिकल त्या इन्सेक्टवरती काम करत नाही. त्या केमिकललाही जोर देण्याचं काम हे इन्सेक्ट करतात. तर ही एक कंडिशन आहे. ते त्यासाठी काय एक आहे शेवटचा पर्याय एक आपल्याकडे, की जगातील सगळ्यात जुनं आपण जे म्हणतो सगळ्यात जुनं कीटनाशक आणि अतिशय स्ट्रॉंग कीटनाशक, ज्याला लिमिटच नाहीये आणि जे की एकदा आपण जर फवारा केला आणि ते ऑटोमॅटिकली मल्टिप्लाय होतं, असं एक बुरशीजन्य कीटकनाशक आपण त्याला म्हणूया. बुरशी ही एक जैविक बुरशी आहे, ती ऍज अ कीटकनाशक म्हणून काम करते. ज्यावेळेस आपण हिचा फवारा घेतो किंवा आपण ह्या बुरशीचा ड्रिंचिंग करतो ह्या कीटनाशकाची, ती एक बुरशी आहे, ती काय होते जमिनीमध्ये जाते आणि ती सेल्फ रेप्लिकेट होते, म्हणजे स्वतःहून तिला वाढवते, मल्टिप्लाय करत राहते. आणि ज्यावेळेस आपण पानावरती किंवा झाडावरती फवारतो त्यावेळेसही असंच काम करते ती, की स्वतःहून रेप्लिकेट होते. आणि ह्या बुरशीचं नाव आहे, तर मित्रांनो, ब्युवेरिया बेसियाना. बरोबर, ब्युवेरिया बेसियाना. तर हे जे नाव आहे, ही बुरशी 190 वर्ष झाले. हे बघा, 190 वर्ष जुनं एक सायंटिस्ट होता. त्याने काय केलं, की जी कॅटरपिलर असते, तर कॅटरपिलर काय आहे, कशी आहे, हे जर तुम्हाला बघायचं असेल तर ह्या चॅनलच्या शॉर्ट्स व्हिडिओज मध्ये जाऊन तुम्ही बघू शकता, की कॅटरपिलर काय आहे. आणि त्या कॅटरपिलरला म्हणजे ती कॅटरपिलर मेलेली सापडली त्या सायंटिस्टला. तर ती मेल्यानंतर त्यांनी बघितलं, की बाबा हे कॅटरपिलर मेली कस काय. तर त्या कॅटरपिलरच्या आतमध्ये बॉडीमध्ये त्यांना एक फंगस सापडलं, म्हणजे एक बुरशी सापडली. त्या बुरशीचं नाव त्यांनी काय दिलं, ब्युवेरिया बेसियाना. तर ही जी बुरशी आहे, ही काय केलं या बुरशीने त्याच्या, आता एक मराठीमध्ये, शुद्ध मराठीमध्ये एक म्हण आहे, की बाबा एखाद्याच्या पोटात घुसून राहणं, त्याच्याच पोटातलं खाणं आणि त्याला कळून न देणं. हे काम कोणी केलं, ब्युवेरिया बेसियाना याने हा गेम केला. काय, की हे कॅटरपिलरच्या पोटात घुसून राहिलं, त्याच्या पोटात घुसून त्याच्याच पोटामधलं खाल्लं, पण त्याला कळून दिलं नाही आणि त्याचा मृत्यू करून टाकला. म्हणजे ही एवढी मोठी गेम करणारी बुरशी आहे कीटकनाशक. ही काय करते, ज्या वेळेस आपण याचा फवारा घेतो त्यावेळेस किडींच्या संपर्कामध्ये जाते. म्हणजे जर किडी आल्या, आपण जर फवारा मारला उदाहरणार्थ, आता उदाहरणार्थ मी याचं कसं सांगतो वर्किंग, की जर समजा हे पान आहे तुमचं, हे जर झाडाचं पान असेल, जर इथे तुम्ही स्प्रे मारला, इथे याची बुरशी आहे समजा, या 3 बुरशी आहे या पानावरती पडलेल्या समजा, कोणत्या ब्युरेया बेसियानाच्या, आणि इथं कीटक आहे असं समजा, हे कीटक आहे, हे 2 किडी, तर हे 2 किडी इकडनं 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 चालता 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 हे काय झालं, ह्या बुरशीच्या संपर्कामध्ये आले, ब्युवेरिया बेसियानाच्या संपर्कामध्ये आले. तर काय होतं, की ही जी ब्युवेरिया बेसियाना, ही जी तुमची फंगस आहे, ही फंगस काय करते, ही ताबडतोब ह्या कीटकाच्या बॉडीमध्ये घुसते. बरोबर, संपर्कात आलं तरच घुसत्या, इतर वेळेस ती संपर्कात आली नाही तर ती त्या किडीच्या संपर्कामध्ये बॉडीमध्ये घुसत नाही. किडी ज्या वेळेस या बुरशीच्या संपर्कात येतात, त्याच्यामुळे त्याला मी संपर्कजन्य म्हटलं. कारण काय, की किडी जर याच्यापाशी खेटायला आल्या तर हे त्याचा कार्यक्रम करतं. म्हणजे मला जर कोणी खेटलं तर मी त्याचा कार्यक्रम करणार, हे जे आपलं स्टेटमेंट असतं बऱ्याच वेळा, तर हे ह्या ब्युरेया बेसियानाच्या बाबतीत हे खरं ठरतं.
तर हे काय करतं, गपचूप याच्या पोटात घुसतं, याच्या बॉडीमध्ये घुसतं आणि याचा गेम वाजवायचा कार्यक्रम चालू करतं. पण हे गेम काय 2 आणि 3 दिवसात वाजवत नाही. ह्या ज्या किडी आहे, ह्या ज्या आपल्या किडी ना, या किडी किती स्ट्रॉंग आहे याच्यावरती ते डिपेंड करतं. किडी जर भरपूर स्ट्रॉंग असेल ना, हे याला 10-15 दिवसापर्यंत मारून टाकतं. आणि किडी जर नादान असेल, एकदम हलक्या असेल, एकदम म्हणजे कमी इम्युनिटी वाल्या, तर त्यांना ते 6-7 दिवसापर्यंत खाऊन टाकतं, म्हणजे संपवून टाकतं. आता त्या किडींना संपवल्यानंतरही हे गप्प बसत नाही. हे संपवल्यानंतर किडी जर मेल्या, त्याच्या पोटामधून बाहेर येते, बाहेर येऊन परत दुसऱ्यांच्या शोधात राहते. तर हे झालं रेबिसियाना स्वतः मल्टिप्लाय करतंय. आता ह्याबद्दल सांगायचं म्हणजे हे पूर्णतः जैविक आहे किडींचा, म्हणजे आता हा पूर्णतः जैविक आहे. पण आता जर समजा अळई असेल तर अळईच्या 2-3 अवस्था असतात. अंडे अवस्था असते, प्रौढ अवस्था असते आणि नवीन जन्मलेले पिल्ले असतात. तर ह्या 3-4 अवस्थेतील सर्वांना नष्ट करण्याचा कार्यक्रम करते. अंड्यांनाही नष्ट करायचा कार्यक्रम करतं, नवजात पिल्ले जे असतील त्यांनाही नष्ट करायचा कार्यक्रम करतं, प्रौढ अवस्थेतील असतील तर त्यांनाही नष्ट करायचा कार्यक्रम करतं. हे 8 ते 15 दिवसात रिझल्ट देतं. जसं मी सांगितलं की ज्या किडी आहे, ज्यांच्या पोटामध्ये घुसलं किंवा ज्यांच्या बॉडीमध्ये घुसलं ना, त्यांच्या इम्युनिटीवर डिपेंड करतं ते, की बाबा याची इम्युनिटी किती आहे. जर याची इम्युनिटी जर जास्त असेल तर ते 10-15 दिवस पण घेतं. कमी इम्युनिटी असेल तर 6-7-8 दिवसात त्याला मारून टाकतं. आता एक महत्वाची गोष्ट, की ज्या वेळेस आपल्याला रेबिसियाना आपल्याला आपल्या शेतामध्ये सोडायचं असतं किंवा स्प्रे करायचा असतो, त्यावेळेस कंडिशन काय आहे, की जमिनीमध्ये पुरेशी ओल पाहिजे, ह्युमिडिटी पाहिजे, आर्द्रता, म्हणजे पूर्ण वापसा कंडिशन पाहिजे अशी, किंवा ओली कंडिशन असली ऍटलिस्ट वापसा पाहिजे, बरोबर. याच्या पुढेच पाहिजे, तापमान लई नको. म्हणजे मार्च एंडच्या नंतर आणि जूनच्या पहिल्या पावसाच्या ह्या पिरियडमध्ये आपण हे टाकू नाही शकत. कारण काय होतं, 45 डिग्रीच्या वर जर तापमान गेलं तर हे काम कमी करतं. ही जी ब्युरेरिसियाना, ही जी बुरशी आहे, ही ह्यामध्ये मल्टिप्लाय करत नाही, जास्त हिचं वाढ करत नाही. तर याला तापमान कमी पाहिजे. पॉली हाऊस जे असतं ना मित्रांनो, तिथे हमखास जे आहे शेतकरी बरेचसे वापरतात. कारण काय होतं, पॉली हाऊसमध्ये आर्द्रताही मेंटेन राहते आणि दुसरी गोष्ट काय, तापमानही मेंटेन राहतं. त्यामुळे तिथे अतिशय छान पद्धतीने हे वर्किंग याचं दिसून येतं आपल्याला. आणि जमीन ओली असं सेल्फ रिप्लिकेट होते मित्रांनो. आता याचं जे प्रमाण आहे, प्रमाण आपल्याला 5 मिली जर एससी फॉर्म्युलेशन मध्ये घेतलं किंवा डब्ल्यूपी फॉर्म्युलेशन, दोन्हीमध्ये भेटतं. एससी फॉर्म्युलेशन म्हणजे काय, मी सांगितलेलं आहे की लिक्विड मध्ये भेटतं आपल्याला, एक पिठी साखरेसारखे किंवा एक खाण्याचं मीठ जे असतं त्यासारखे घन पदार्थ आपल्याला दह्यासारख्या द्रवामध्ये टाकून बाटलीत भरून भेटलं. तर त्या फॉर्म्युलेशन मध्ये हे 5% असतं, हे ब्युरिया एससी त्यात. तर त्या फॉर्म्युलेशन मध्ये जर घेतलं तर आपण 5 मिली घ्यावे. 1 लिटर पाण्यासाठी 5 मिलीनं घ्यावं, 5 मिलीनं. आणि हे जर पावडर फॉर्म मध्ये असेल तर 1.5% येतं, तेही आपण 5 ग्रॅमनी घेऊ शकता. 5 ग्रॅमनी घेतलं तरी आपल्याला हे काही होत नाही. आणि जर आपल्याला शेतामध्ये शेणखत टाकायचं असेल तर त्यामध्येही आपण त्याद्वारे मिक्स करून आपण टाकू शकतो. हेक्टरी 2 ते 2.5 किलो पर्यंत आपण याचा जे पावडर फॉर्म मध्ये आहे ते मिक्स करून आपण टाकू शकतो. अतिशय छान रिझल्ट देतं मित्रांनो. जिथे आपलं रासायनिक संपतं ना, तिथे हे चालू होऊन जातं. कारण हा शेवटचा पर्याय. याच्यानंतर ज्या किडींमध्ये रेजिस्टन्स तयार झालेला असतो ना, तर तो हा म्हणजे रेजिस्टन्स वगैरे काय नाही, जैविक पद्धतीने, नैसर्गिक पद्धतीने हे ठोकायचा कार्यक्रम करतं. आणि मित्रांनो, ह्याचं एक कोणत्याही रासायनिक याच्यासोबत हे सोडल्या जात नाही, किंवा आपण नाही तर तुम्ही म्हणशाल की खतासोबत सोडतो किंवा 10-26-26 DAP युरिया वगैरे याच्यामध्ये मिक्स करतो, तर तसं काही उद्योग आपल्याला हे अलाउड करत नाही. हे उद्योग हे काय म्हणतात, करू नका बाबा तुम्ही. तुम्ही शुद्ध ड्रिपद्वारे सोडा, किंवा जर ड्रॉपलेट्स वाढून म्हणजे फवाऱ्या पंपाचे जे थेंब पडतात ते मोठे करून आपण फवाराही घेऊ शकता याचा. म्हणजे हे 2 ऑप्शन आहे आपल्याकडे. जे जमिनीमध्ये ओलावा असेल पुरेसा त्यावेळेस आपण हे उद्योग करावा. आणि हा कोणत्या कोणत्या किडींना मारतो, आता हा भरपूर किडींना मारतो. परंतु आपल्याकडे जे सर्वसामान्य मावा, थ्रिप्स, पांढरी माशी, आता मावा म्हटलं तर तुमचा तांबडा मावा, काळा मावा, हिरवा मावा, तपकिरी मावा, हे सगळ्या माव्याला ठोकायचा कार्यक्रम करतो. थ्रिप्सलाही ठोकून टाकते. पांढरी माशी जी आता सगळीकडे तुम्हाला संध्याकाळ टायमाला बल्ब लावलं का स्लॅबला वगैरे घराला वरती चिटकलेली दिसती पांढरी माशी. सोयाबीन मध्ये इकडनं तिकडं या प्लॉटवरून त्या प्लॉटवरती येलो माझ्या घेऊन हिंडत ती पांढरी माशी. आता आळ्या राहतात, सगळ्या आळ्या तुमच्या पाणी पोखरणारी आळी, शेंडा पोखरणारी आळी, खोडा आळी किंवा उंटा आळी, केसाळ आळी, त्याच्यानंतर तुमची लष्करी आळी, अशा भरपूर प्रकारच्या आळ्या आहेत, खोडा आळी. आता कॅटरपिलर ही जी आहे याच्याबद्दल बऱ्याचशा लोकांमध्ये अफवा आहे की कॅटरपिलरला हात लावला की माणूस मरून पडतो. तर हे खोटं आहे मित्रांनो. पण काळजी घ्या, हात वगैरे लावायचे उद्योग करू नका. काय काळजी घेणं आपलं काम आहे शेतकऱ्यांचं. आता कोळी, लाल कोळी, पिवळा कोळी, हिरवा कोळी,
काळसर कोळी हे सगळ्या कोळ्यांना मारून टाकायचा कार्यक्रम करतो. वाळवी जे म्हणतो आपण त्याला उनी नाही, वाळवी म्हणजे लाकडाच्या वस्तूंना वाळवी लागते बघा, आपण म्हणतो तुमच्याकडे काय म्हणतात ते बघा. तर या सगळ्यांना ठोकायचा कार्यक्रम करते. कोणत्याही पिकात तुम्ही कोणत्याही अवस्थेत हे घेऊ शकता मित्रांनो. याला असं काही लिमिटेशन नाही की या पिकाला घेऊ नका, त्याला घेऊ नका, काहीच नाही असं. कारण काही जैविक आहे ते. आता हा हे प्रमाण तर मी सांगितलेलं आहे 5 मिली प्रति 1 लिटर पाण्यासाठी. कधी जर तुमचं फॉर्म्युलेशन SC असेल तर, किंवा 5 ग्रॅम घ्या WP म्हणजे वेटेबल पावडर असेल तर, म्हणजे पावडर स्वरूपात असेल तर तुम्ही 5 ग्रॅमनी घेऊ शकता मित्रांनो. तर मित्रांनो, हे झालं आज आपण बघितलं BC आहे ना, जैविक मध्ये अतिशय छान कार्यक्रम आहे याचं, एकदम छान काम करतोय. आणि जिथं रासायनिक संपतं मी सांगितलं बघून तिथं हे स्टार्ट होतं. तर मित्रांनो, असेच नवनवीन माहितीसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून मी जर पुढचा व्हिडिओ टाकला तर तुमच्यापर्यंत ऑटोमॅटिक येईल.